जय श्रीराम मित्रांनो, आपल्या फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. परत एक नवीन विषय घेऊन आलो. विषय सुरू करणार आहोत. आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, फॉलो करा, सपोर्ट करा. जय श्रीराम मित्रांनो, मागचा आपला विषय की तुमचं पोट कमी का होत नाही. भरपूर जणांना, भारतातील 90% लोकांना या गोष्टीची एक समस्या असते की त्यांचं पोट हे कमी होत नाही. भरपूर असं वर्कआउट करतात, चांगला डाएट करतात, तरी त्यांचं पोट कमी होत नाही. कारण की मित्रांनो, तुम्ही असे काही चुका करतात ना ज्यामुळे तुमचं पोट कमी होत नाही. सर्वात पहिली चूक अशी आहे, तुम्ही कमी खाता. बरोबर आहे. मग तुम्हाला असं वाटतं की कमी खाल्ल्याने आपलं पोट लवकर कमी होईल, आपली चरबी कमी होईल. पण मित्रांनो, तसं नाहीये. कमी खाल्ल्याने तुमचं वेट कमी होईल, तुम्हाला असं वाटत असतं, पण ते चुकीचं आहे. तुम्ही कमी खाता पण कॅलरी डिफिशिएट करून खात नाही. म्हणजे तुम्ही कमी खाण्यामध्ये इतकी जास्त प्रमाणात कॅलरी घेता ना, ज्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये फॅट इतकं प्रमाणात जमून जातं ना, त्यामुळे तुमचं वजन वाढताना पोटही चांगलं वाढलेलं दिसतं. म्हणून तुम्ही कमी खाता पण कॅलरी डिफिशिएट करून खात नाही, म्हणून कॅलरी डिफिशिएट करा. दुसरं मित्रांनो, तुम्ही प्रोटीन कमी घेता. आता शरीरात पाहिजे असेल ना, आपला बॉडी वेट असेल त्या हिशोबाने 2x एवढं प्रोटीन आपल्याला इंटेक करायचं असतं. म्हणजे 50 किलो असेल तर 100 ग्रॅम आपल्याला प्रोटीन इंटेक घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही प्रोटीन कमी घेता. या शरीरामध्ये काय असतं माहिती का, जितकं तुम्ही प्रोटीन कमी घेणार ना, तेवढं तुमच्या शरीरामध्ये हे फॅट जास्त प्रमाणात जमते. कारण की शरीरामधलं तुमचं मसल लॉस हे होत जाणार आहे. तुम्ही चांगला वर्कआउट करता ना, तरी त्यामध्ये मसल लॉस होत जाणार आहे. आणि न काही गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढत जाणार आहे आणि वेट सुद्धा वाढत जाणार आणि त्यामुळे तुमच्या पोटावर चरबी राहत जाणार. हे झालं दुसरं पॉईंट. तिसरं मित्रांनो, की तुम्ही फक्त कार्डिओ करता. भरपूर जण जिमला येतात आणि ते फक्त ट्रेडमिल सायकल बसतात. मित्रांनो, तुम्हाला एक सांगणं आहे, नुसतं कार्डिओ केल्याने पोट कमी होत नाही मित्रांनो, वजन कमी होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्यासोबत कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचं मसल मास वाढायला मदत होईल आणि तुमचं फॅट लॉस लवकर होणार आहे. मित्रांनो, म्हणून कार्डिओ केल्याने एक मनातून शंका काढून टाका, कार्डिओ केल्याने वेट लॉस फॅट लॉस होत नाही, पोटावरची चरबीही जात नाही. म्हणून तुम्ही कार्डिओ करता, स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाही. झालं मित्रांनो. चौथा काय माहिती का, झोप. चौथा पॉईंट झोप आहे. तुम्ही मित्रांनो, झोप कमीत कमीत आपल्याला दिवसातून 7 ते 8 तास झोप घ्यावी लागत असते. तुम्ही 7 ते 8 तास झोप घेत नाही, 4-5 तास झोप घेता, बाकी वेळेस मोबाईल चालत तुमचे जे काम असतील ते करतात. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, जितकी कमी झोप तितकं शरीरामध्ये फॅट प्रमाण जास्त. कारण की हार्मोन्स हे इम्बॅलन्स झालेले असतात, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढण्याची क्रिया ही जास्त प्रमाणात होत असते. म्हणून झोप पुरेशी घेणं खूप महत्वाचं आहे आणि तुमची कमीत कमी 7 ते 8 तास झोप ही असणे गरजेचं आहे. ही तुमची चौथी चूक आहे, झोप. पाचवी चूक सर्वात महत्वाची मित्रांनो, स्ट्रेस. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये क्रिस्टॉल नावाचा एक हार्मोन असतो. तो जर वाढला ना, तर त्यामुळे पोटावर फॅटची जी जास्त प्रमाणात वाढत असते. म्हणून मित्रांनो, क्रिस्टॉल हे जे हार्मोन आहे ना,